स्टाफ टू कस्टमर रेशो काय असला पाहिजे किंवा स्टाफ टू टेबल रेशो काय असला पाहिजे? कारण ही इंडस्ट्री अशी आहे ना की एक स्टेप चुकली की चिडचिड होते. काही चुकलेलं अलाउड नाही. तुम्ही जेवण सगळं छान दिलं आणि शेवटी जर काय म्हणतात बडीशेप जर सादळलेली असली तर झालं माझी चिडचिड झाली. बरोबर आहे, बरोबर. याच्यामध्ये स्टाफचा विषय असा आहे की तुमचं जसं ते सेगमेंट बदलत जाते, जसं QSR आहे, कॅज्युअल डायनिंग आहे, फाईन डाईन आहे, रेस्टॉरंट बार आहे. जशी सेगमेंट बदलत जाते तसे तुमचा हा रेशो बदलत जातो. कारण QSR किंवा काउंटर सर्व्हिस बेसिकली ज्याला तुम्हाला फक्त मागचा स्टाफ लागतो, तुम्हाला सर्व्हिस करायची गरज नाही आणि टेबल पुसायला माणूस लागतो. कॅज्युअल डायनिंगला तुम्हाला थोडं जास्ती माणसं लागतं. तर बेसिकली कॅज्युअल डायनिंगला आम्ही जनरली असं करतो की 7 ते 8 टेबल एक माणूस सांभाळावी त्याची अपेक्षा असते आणि फाईन डायनला थोडंसं ते कमी होत जातं. ओके. कारण फाईन डायनला सर्व्हिस जी आहे ती थोडीशी मोठी होत जाते. त्यामुळे 4 ते 6 टेबल हा एक माणसाने सांभाळणं हे अपेक्षित आहे त्यामध्ये. तर 4 ते 6 म्हणण्यापेक्षा 30 ते 35 कव्हर आम्ही ज्याला म्हणतो की म्हणजे माणसांचं टेबल त्यांनी सांभाळणं पूर्ण हे अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये त्यांनी बार आणि हे गेलं. आता बारमध्ये पण असे प्रकार आहेत वेगळे जे आपल्याला माहिती आहेत की जिथे तुम्हाला क्वार्टर सिस्टीम आहे किंवा जिथे पेक सिस्टीम आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे आहेत त्याच्यामध्ये पण ते परत बदलत जातात. तर तिथे ज्या ज्या गरजेप्रमाणे असतं तिथे ते एकूण लोडप्रमाणे तुम्ही ते मॅनपॉवर ठरवता आणि ते ॲक्च्युली ते मालकांना किंवा ज्या मॅनेजरला आहे ते समजून त्यांना ते ठरवायला लागतं. आम्ही त्याला सिटिंग्स म्हणतो. एक म्हणजे एक टेब किंवा एक सिटिंग, समजा 60 कव्हरचं रेस्टॉरंट आहे, 60 सिटिंगचं. तर 60 सिटिंगचं रेस्टॉरंट एका सेशनमध्ये, मील सेशनमध्ये म्हणजे समजा लंच म्हणा किंवा डिनर सेशनमध्ये ते किती वेळा चालणार आहे याचा तो अभ्यास असतो. आता तो अभ्यास त्या मेनूवरनी आणि टार्गेट कस्टमर याच्यावर तर पूर्ण आमचा तो अभ्यास होतो. ज्या बेसिसवरती आम्ही आधी ते कॅल्क्युलेशन केलेलं असतं, प्रॉफिट अँड लॉस काढलेलं असतं की आमचा सेल एवढा होणार आहे, हे त्याच्या अनुषंगाने सगळं आम्ही ते केलेलं असतं. तर ते सिटिंग तेवढं होणं अपेक्षित आहे. ते जर सिटिंग तेवढं झालं नाही तर तुमचा रेव्हेन्यू कमी होतो. आणि जसं तुम्हाला सांगितलं म्हणजे जसं तुम्ही आता एक करेक्टली तुम्ही एक त्यातलं बरोबर काढलं की QSR म्हटलं की खर्च कमी आणि पण तुमचं तिकीट साईज पण कमी आणि जसं जसं हे वाढत जातं तसं ते वाढत जातं. पण तसं त्याची इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट पण तशी त्याची वाढत जाते आणि म्हणून मग त्याचं मेनू प्राईस पण वाढत जातं आणि म्हणून त्याचा रेव्हेन्यू पण तसा वाढत जातो. आता रेव्हेन्यू जसा वाढत जातो आणि इन्व्हेस्टमेंट तशी वाढत जाते. आता इन्व्हेस्टमेंट वाढली आहे म्हणून तेवढा तुमचा रेव्हेन्यू येणं अपेक्षित आहे. तो जर येत नसेल तर मात्र मग प्रश्नचिन्ह आहे. मग असं हे गणित पूर्ण जो त्या व्यवसायामध्ये जातोय, ज्या सेगमेंटमध्ये उतरतोय त्यांनी त्या ह्याच्यानी तो विचार करणं अपेक्षित आहे.